दाखवा पोराची बाहेर घ्या अडचण करून बघू तरी कुठं आहे हो थांबा 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 हां 10 मन आहे 10 मन आहे 10 मन फिसफिस करतोय हा नाही करतं ते कारण त्याला लय डिवाज लागणार दिसतंय हा 10 मन आहे तेच नाही इकडून पण दिसतंय तिकडून पण दिसतंय बरंच मोठं आहे हा काय नाही करायचं किती झाड आहे किती झाड आहे व्हिडिओ काढ की आम्ही रे व्हिडिओ शेअर करू आपण शेअर करू नाही तर बघा मित्रांनो आज आपण बामणी आणि पारे याच्यामध्ये आलेलो आहे बघा एरिया बामणीचा असतोय का पाऱ्याचा आहे तर बघा की खूपच मोठा हा इंडियन रॅट स्नेक म्हणजेच 10 मन जातीचा साप दिनविषयी असतो बघा त्याला आपण पकडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहे तर बघा मित्रांनो की हा जो साप आहे तर तो शेतकऱ्याचा मित्र म्हणून याला ओळखलं जातं कारण हा साप आठवड्याला 6 ते 7 उंदीर खात असतो आणि शेतकऱ्यांची मदत करत असतो आणि बघा उंदरांपासून माणसाला 27 प्रकारचे रोग होत असतात आणि साप त्यांना खाऊन आपली अप्रतिशरित्या मदत करत असतात लक्षात घ्या आणि एक नर मादी उंदराची जोडी असेल तर वर्षाला 850 पिलांच्या वर जन्म घालत असते आणि त्यामुळं साप त्यांना खाऊन आपलं जे काय धान्याचे नासाले होते तर त्याच्यावरती नियंत्रण मिळवायचं काम साप करत असतात बघा म्हणून दिसला तर साप अजिबात मारायचा नसतो आता याची साईज जर बघितली तर कमीत कमी बघा 7 फूट आहे लांबीला आणि बघू शकता तो पुस करतोय म्हणजे वॉर्निंग देतोय थोडक्यात ज्या वेळेला तो चिडतो त्यावेळेला तो पुस करून अशी वॉर्निंग देत असतो बघा मित्रांनो त्याला ओळखायचं म्हणजे सगळ्यात सोपी खून म्हणतात तर याचं तोंड याच्या तोंडावर जर बघितलं तर हनवटीवर बघा काळ्या काळ्या तिरक्या रेषा सुद्धा असतात आता तो स्थिर थांबणं झाला त्यामुळे दाखवणं जरा थोडंसं कठीण आहे परंतु बघा आपले सहकारी मित्र ओम सुतार तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतील तर बघा मित्रांनो की हनवटीवर काळ्या काळ्या तिरक्या रेषा आहेत डोळ्याची बाहुली काळ्या रंगामध्ये गोलाकार आहे त्याची जीभ जांभळट काळ्या रंगामध्ये आहे दुभागलेली आणि बघा की त्या डोळ्याच्या बाहुलीला सोनेरी कडं सुद्धा आहे आणि डोक्यापेक्षा मान लहान आहे मानेपेक्षा शरीर जाड आहे त्याचं शरीर जे असतं ते षटकोनी आकाराची त्वचा असते बघा त्याची स्किन आणि शेपटीकडं अशी काळपट जाळीदार डिझाईन सुद्धा असते शेपटीमध्ये कुठल्याही प्रकारचा काटा नसतो आता याची शेपटी जर बघितलं तर जुनी जखम झाल्यामुळं थोडीशी कट झालेली आपल्याला दिसत्या आणि ती भरून आलेली आहे जखम जुनी आहे ती काय आता झालेली नाही तर बघा की अशा पद्धतीनं शेपटी कट होते कधी कधी कारण कसं तर अडकल्यानंतर किंवा मुंगसाच्या भांडणामध्ये वगैरे शेपटी कट होत असते लक्षात घ्यायचं आणि शेपटीमध्ये कुठल्याही प्रकारचा काटा नसतो लोकांचा गैरसमज आहे की दामन साप शेपटी मारतो त्यात पाय वाळतो वगैरे नपोसक होतो माणूस पूर्णपणे सगळं चुकीचं गैरसमज तर बघा आपण वेळ न वाया घालवता आणि याचा बघा पोटाकडचा भाग पांढरा किंवा पिवळा असतो याचा पिवळा दिसतोय आपल्याला अत्यंत उपयुक्त असणारा साप आहे त्यामुळं मारून कोणी निसर्गाचं नुकसान अजिबात करत जाऊ नका आणि असा व्हिडिओ बघून डायरेक्ट सापाला सुद्धा पकडण्याचा प्रयत्न करू नका नाही तर तुम्हाला वाटेल की यांनी आले लगेच काढला बाहेर पकडले पण एवढं शिकायसाठी आपल्याला 18 वर्षे गेलेली आहेत हां त्यामुळे व्हिडिओ बघून डायरेक्ट सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका आपल्यासोबत बघा आपले सहकारी मित्र ओम सुतार कॅमेरामॅनच्या स्वरूपात आहे त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तसेच माझा पुतण्या आदित्य सूर्यवंशी हा सुद्धा उपस्थित आहे त्यांचं मनापासून दोघांचंही मनापासून खूप खूप धन्यवाद
तसेच बघा आपले हे ग्रामस्थ या ठिकाणी भरपूर उपस्थित आहेत. त्यांच्याकडे जरा कॅमेरा दाखवा. त्यांच्या सर्वांचं मनापासून धन्यवाद, कारण त्यांनी या मुक्या प्राण्याला वाचवण्यासाठी चांगला प्रयत्न दाखवून त्यांना निसर्ग वाचवण्यासाठी चांगली आपली मदत केलेली आहे. त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी दक्षता घ्या. याला लगेच पॅक करून लगेच जंगलात सोडून दिलेला पण तुम्हाला व्हिडिओ मी लगेच दाखवणार आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला पटकन मिळून जातील. बघा बेल आयकॉन बटन दाबा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि ही माहिती इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लोकांना माहिती मिळाली सापांची की लोक सापांना भिवून मारणार नाही. धन्यवाद.